माझा प्रणाम. सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आईला माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष धनराज भाऊ ठाकरे यांना सुद्धा माझा नमस्कार. पाल्लोरा अंतर्गत यांना सुद्धा माझा नमस्कार. सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्रत्येकाला तत्वशब्द नियम दिले, त्याच पद्धतीने मला दिले होते बाबांनी. आणि मी लॅटरीच्या आणि जिव्याचे व्यसन होतं, त्यामुळे या मार्गात आलो. बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम पालन केले आणि माझा परिवार सुखी आणि समाधान झाला. बाबाची कृपा महान आहे आणि हे प्रत्येक सेवकाला याचा अनुभव आहे. आपण म्हणतो की सेवक माझ्या घरी आले पाहिजे, बाबा माझ्या घरी आले पाहिजे, तर बाबांकडे बी तुम्हाला जा लागेल. आज चर्चा बैठकीमध्ये 150-200 लोक राहतात आणि आज आपण त्यागाचे आव्हान असून बी नाही. काल मी म्हटलं की आपण दुसऱ्या दिवशी करून एक दिवस आपल्याला टाइम मिळेल, तर नाही ना भाऊ आजच करून प्रॉब्लेम येणार आहे. ह्या सर्व गोष्टी तर भगवंतही आपल्याकडे कसा प्रॉब्लेम आणते. शब्दाचा अगर कुठे अनादर झाला तर शब्द परमेश्वर आहे. जेव्हा चर्चा बैठक सुरू झाली आणि या बैठकीला परमेश्वराचे कार्य असते आणि त्यांचा परिवार त्यांची पत्नी वगैरे चर्चा बैठकीला येत राहते जेव्हाही टाइम मिळाला तेव्हा. पण त्यांना किती वेळा तरी म्हटलं की भाऊ तुम्ही चर्चा बैठकीला या, हवन कार्याला या. काही लोकांना तर असं वाटते की मला माईक वरती उभे करेल म्हणून चर्चा बैठकीमध्ये येत नाही. आपण चर्चा बैठकीचं कारण असं आहे की आपण एकतेचे प्रणाम जे चर्चा बैठकमध्ये होते ते आपल्या जीवनामध्ये खूप मोठं कार्य करत आहे. आपण इथे आज 10-15 लोकांनी एकतेचा प्रणाम झाला, तो आपण एकतेचा प्रणाम तुम्हाला फक्त एकमेव भेटेल तर चर्चा बैठक हवन कार्य. महान त्यागी बाबा जुमदेवजी चर्चा बैठकीमध्ये उपस्थित असते. एक दिवस आम्ही यांच्या निवासस्थानी आलो आणि त्यांनी मला खूप फोर्स केला की भाऊ तुम्ही या, पण माझे सासू सासरे असे काही बोलून देतात. तर मी म्हटलं काही घाबरू नका, भगवंताचे कार्य आहे, मी येते. जेव्हा आलो आणि जेव्हा ते बोलणं झालं, त्यांचे सासरे डोळ्यात पाणी आलं आणि परिवार सुंदर आहे. आज आपण म्हणतो की या परिवाराने त्याग केला, परिवारानेच नाही तर सासू सासऱ्यांनी खूप मोठा त्याग केला. मार्गात नसून त्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीचे कार्य किती सुंदर केले हे महान त्यागी बाबा जुमदेवजीला मालूम आहे. बाबाची कृपा महान आहे आणि ही दैवी शक्ती आहे. आज आपण बघत असतो की महान त्यागी बाबा जुमदेवजी वरती काय काय बोलतात, कशा कशा पद्धतीने. कारण की आपण या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला असं वाटते की यांनी जो खर्च केला, एक एरियातला सेवक मार्गात आला तर यांचं कार्य पावन झालं असं सिद्ध होते. एक दुखी परिवार या हवनाच्या चर्चा बैठकीच्या किंवा या माईकच्या माध्यमातून एक परिवार अगर या एरियामधला सुखी झाला तरच आम्ही या धर्माचं सिद्ध केलं असं सिद्ध होते. पण महान त्यागी बाबा जुमदेवजीला खूप काही पद्धतीने बोलतात. आज महान त्यागी बाबा जुमदेवजीचे कार्य किती मोठ्या लेवलवर आहे हे प्रत्येक सेवकांनी घडून पाहिले आणि त्यांचा स्वतःला अनुभव आला. बाबा जेव्हा ध्या रूपामध्ये होते, पण लोक काही काही बोलतात. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खूप परिश्रम केला आणि जेव्हा त्यांच्या परिवारावरती पहिले बाबा गोलीबार चौरस्त्यामध्ये राहायचे, तिथे एक ठुबरीकर परिवार म्हणून तिथे तो वाडा म्हणून ठुबरीकर म्हणून वाडा होता. त्या वाड्यामध्ये काहीतरी परिवाराचे वाद तयार झाले आणि बाबांनी आपल्या 5ही भावांना घेऊन टिमकी निवासस्थानी तिथे राहायला गेले. जेव्हा बाबा राहायला गेले सर्व झालं तिथे, पण ते घरच असं होतं की एकदम भुताडकीवर आणि जीवहानीवर. त्याच माध्यमातून त्यांनी कमी पैशात विकण्यात आलं. बाबांनी ते घर घेण्यात आलं. बाबांनी जेव्हा घर घेतलं, पाहिलं का माझ्या परिवारावरती किती दुःख येत आहे, माझ्या भावांवरती. तर बाबांनी दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजी एक भगवंत त्यांना प्राप्त झाला आणि ही परमात्माची रूपरेषा सांगितली. महान त्यागी बाबा जुमदेवजी जसं यांच्या परिवाराला माझ्याकडे ज्यांनी पाठवलं, माझे नियम आहे आणि त्या परिवाराला
तुम्ही निमंत्रण दिल्याशिवाय कोणालाही निमंत्रण देता येत नाही. म्हणून या सर्व गोष्टी पालन करणं गरजेचं आहे. बाबा जुमदेवजींनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली, परमेश्वर प्राप्त झाला बाबांना. आणि जेव्हा एखादी निरंकार मध्ये बाबा 7 दिवस राहिले, कारण की तेव्हा भगवान बाबा हनुमानजींनी आणि 36 कोटी देवांनी बाबांना बोलावण्यात आलं. जेव्हा बाबांना बोलावलं, सर्व काही झालं, तेव्हा बाबा निरंकार मध्ये होते आणि पूर्ण परिवाराचं जीवन कसं जगायचं, जीवन कसं वाचायचं, त्याच्यासाठी बाबा खूप प्रयत्न करत होते. आणि तेव्हा बाबांना म्हणजे परिवाराला सांगण्यात आलं की प्रत्येक जण एक वेळा सकाळी उठून विनंती करायची आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी पुऱ्या खानदानला, परिवाराला वाचवलं. आणि बाबा जुमदेवजी तेव्हा ध्यान रूपात गेले, तेव्हा बाबा जुमदेवजीला वाईट शब्दाचा वापर करत आहे सेवक लोक, मार्गदर्शक लोक. ही चुकीचे कार्य आहे. बाबाचे कर्म आणि बाबाचे कार्य कोणत्या लेवलवर आहे. आज अगर आपण एखादी शब्द वाईट बाबासाहेब आंबेडकरच्या वत्त कोणी अगर वाईट बोलला तर त्याची तिथेच गर्दन कटेल किंवा तिथे काय होईल त्याचा भरोसा नाही. पण आम्ही महानत्यागी बाबा जुमदेवजीने एवढं मोठं दुःख दूर केलं, एवढी मोठी भक्ती प्राप्त केली, पण आमच्या बाबांना वाईट शब्दात बोलण्यात येते. पण बाबाची कृपा महान आहे. भगवंत या सर्व गोष्टीमुळे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खूप परिश्रम करून हा धर्म स्थापन केला. परमेश्वराचे कार्य करण्यासाठी प्रत्येक सेवकांनी, मी 100 वेळा सांगतो की आज मी माझं इथे तर त्यागाचं हवन आहेच आहे, पण माझ्याकडे मोठी कॅटरिंग माडगी नगरला बुजाडे भाऊजीकडे आहे. त्यानंतर बहादुरा परिसरामध्ये चर्चा बैठक आहे. मी हे सर्व कार्यक्रम अटेंड करतो, याच्यासाठी अटेंड करतो का माझी उपस्थिती बाबा समोर असावं आणि माझ्याकडे किती चांगला परिणाम येईल त्याच्याकडे जास्त प्रयत्न करतो. महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा महान आहे. या परिवाराने जे काही कार्य केले, परमेश्वरा त्यांच्या कार्याला यश मिळावं, त्यांच्या परिवाराला सुख समाधान मिळावं. आज त्यांची सासू 8 दिवस झाली ती घरी आली, पण त्यागाचे कार्य असल्याच्यानी ती आपल्या वरती आपल्या रूम मध्ये जाऊ शकली नाही. लहान भाऊ खाली असते. म्हणायचं तात्पर्य की या परिवारापेक्षा जास्त त्यांच्या आई वडिलांनी त्याग केला. महत्वाचं आहे आई वडिलाची परमपूजा ही सर्वात श्रेष्ठ आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी माफ करून देते, पण आम्ही सेवक लोक